तपस्विनी विजू मावशी, विजू मावशींना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. सन्माननीय सत्भक्त शाहजींजी शेंडे सर या पुढे या. ह्या महाचिंतनी शिबिरामध्ये ज्यांनी मला अत्यंत आस्थेने आमंत्रित केलं आणि माझे विचार मांडण्यासाठी मला आवाहन केलं, ते महंत बाबा माझ्या समोरच बसलेले आहेत. ज्यांच्यासोबत मी आले ते महाराष्ट्रातले नामवंत कवी इंद्रजित भालेराव माझ्यासोबत व्यासपीठावर बसलेले आहेत. ज्यांनी माझा आत्ताच परिचय करून दिला ते आणि इतर सर्व माझ्यासोबत आलेल्या कल्पनाताई आणि गयाताई भालेराव आणि इथे उपस्थित विचार ऐकण्यासाठी जमलेली इतके मोठ्या संख्येने असलेली ही महिला वर्ग आणि बंधू वर्ग, तुमची सगळ्यांची संख्या पाहूनच मला खूप आनंद झालेला आहे की आजच्या काळामध्ये जेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये गुगल आहे की फक्त बोट दाबल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती जगातली मिळू शकते, अशा काळामध्ये आमचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळे इथं जमला आहात ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ती ह्या चिंतनी शिबिराची आणि आमच्यासारख्या वक्त्यांची सुद्धा श्रीमंती आहे की तुम्ही आमचे शब्द ऐकण्यासाठी इथे आलेले आहात. आणि शब्द किती महत्त्वाचे असतात हे सांगण्यासाठीच मला आज हा महदंबेचे ढवळे हा विषय इथं व्याख्यानासाठी देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना जवळपास 1300 वर्ष मागे जायला सांगते आहे. साधारण 13व्या शतकामध्ये ह्याच भानखेडी गावाच्या पूर्वी इथे फार मोठा डोंगर असणारे, आता खूप डोंगर कमी झालेत आपल्याकडचे आणि आपण निसर्गाचा ऱ्हास करत माणसाचं आयुष्य समृद्ध करतो आहोत हा एक विरोधाभास आहे. पण ह्याच भानखेड्याच्या डोंगरावर जेव्हा नागदेवाचार्य बेशुद्ध होऊन पडले होते तेव्हा त्यांना पाठीवर उचलून घेऊन येणारी महदंबा ही त्यांची बहीण, मला असं वाटतं की ती आपल्या सगळ्यांचा आदर्श आहे. आपल्या सगळ्यांना ती शिकवते की जगणं काय असतं. आपण सगळ्यांनी पुराणामध्ये किंवा आजच्याही जगण्यामध्ये आपण पाहतो की बहीण संकटात असली तर भाऊ तिला मदत करतो. पुराणामध्ये आपण ऐकलेलं आहे आणि द्रौपदी वस्त्रहरणाचं सर्वांना माहीत आहे प्रसंग. तिने कृष्णाचा धावा केला. म्हणजे बाई जेव्हा संकटात असते तेव्हा बाई भावाचा धावा करते आणि भाऊ तिच्या मदतीला येतो. पण महानुभाव पंथाचे एकमेव उदाहरण आहे की जेव्हा भाऊ बेशुद्ध होऊन पडलेला आहे दुःखाने तेव्हा त्याला पाठीवर घेऊन घरी येणारी महदंबा ही एकमेव स्त्री, मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की भावाला बहिणीने पाठीवर आणलेलं आहे. म्हणजे इथे बहीण पाठीराखी झालेली आहे. आणि हे उदाहरण इतकं महत्वाचं आहे आणि इतकं ह्या क्षणी सांगण्यासारखं आहे कारण आज आपण जे जगणं पाहतो आहोत, शेवटी व्याख्यान कशासाठी, शेवटी चिंतन कशासाठी आणि हे विचारांचं जे आपलं आदान प्रदान आहे हे कशासाठी, तर दररोज आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी. आज तुमचं माझं जगणं सगळ्या अर्थाने भौतिक दृष्टीने समृद्ध आहे. आपल्या सगळ्यांच्या जवळ आवश्यक तेवढं सगळं आहे. प्रत्येकाच्या धाराशी वाहन आहे, गाडी आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आवश्यक तेवढी सुखसुविधा आहे. पण मी जर असा प्रश्न विचारेन की समाधान कुणाजवळ आहे तर फार कमी हात वर होतील. कारण समाधान मात्र हरवून चाललेलं आहे. आजचं जगणं असं आहे की एका हाताने आपण सुखसुविधा घेतो आहोत. क्षणात इथली गोष्ट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते. आता आपण जर प्रयत्न केला तर माझं हे भाषण आता अमेरिकेतले, जर्मनीतले, ऑस्ट्रेलियातले लोक ऐकू शकतात. इतकी सुविधा आहे. पण दुसऱ्या हाताने आपलं समाधान निघून गेलेलं आहे. आणि हे समाधान जर शोधायचं असेल तर आपल्याला महदंबेकडे पाहायला पाहिजे. सगळ्या बायकांनी, जगातल्या सगळ्या बायकांनी तिचा आदर्श घ्यावा अशी ती स्त्री होती. मला तिच्या धवळ्यांवर बोलायचं आहे. धवळे हे तिचं कथाकाव्य आहे. पण धवळ्यांना समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी महदंबा समजून घेतली पाहिजे. महदंबा कोण होती, ती कशी होती, थोड्याफार प्रमाणात सगळ्यांना माहीत आहे. तरी देखील तिच्या आयुष्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात.
त्याचं कारण असं की तिचं जगणं पाहून जे थक्क होणं असतं ना, ते माझं अद्याप संपलेलं नाहीये. आजही मी जेव्हा महदंबा वाचते माझे डोळे विस्फारून जातात आणि मी आश्चर्यचकित होत राहते आणि मान उंच करून तिच्याकडे पाहायला लागते, तेव्हा माझ्या मानेला कळ येते इतकी ती उंच आहे. अशी ही महदंबा, हिच्या आयुष्यामध्ये सगळं सुख होतं. तिच्या वडिलांच्या घरी सगळी सुखसंपत्ती होती. ती बालविधवा झाली, पुन्हा आईकडे वडिलांकडे आली आणि वडिलांचे सगळे व्यवहार ती सांभाळत होती. म्हणजे तिला सगळी आयुष्याची अनुकूलता तिच्याजवळ असताना सुद्धा तिने त्या काळामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये अध्यात्माचा, संन्यासाचा मार्ग स्वीकारण्याचं ठरवलं. ही गोष्ट किती मोठी आहे. आपण विचार करा बायकांनो, आपल्याला आपली आवडती साडी सुद्धा कोणाला द्यावी वाटत नाही. द्यावी वाटते का सांगा? उलट आपण खूप हौसेने साडी घेतो आपली आणि पुन्हा शेजारची मैत्रिणीची साडी आपल्याला जास्त आवडते. खरंय की नाही? किती साड्या कपाटामध्ये असतात तरी सुद्धा नवीन साडी घेण्याचा मोह आपण टाळू शकत नाही. अशा आजच्या काळातल्या आपण बायका, त्या काळामध्ये त्या घरातल्या बाईनं संन्यास आश्रम स्वीकारला. हे जे संन्यासाचं पथ आहे की, संन्यासाचा हा जो मार्ग आहे की, ह्या मार्गावर चालणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. काय कार्यक्रम होता तिच्या आयुष्याचा बघा तुम्ही, की 4 घरी जाऊन भिक्षा मागायची, तो काला करायचा आणि तो काला खायचा. म्हणजे किती पदार्थ एकमेकात मिसळले गेले असतील, कुणाचीही चव राहिलेली नसती, पण तसं अन्न खायचं आणि त्याच्याबरोबर मग सतत आपल्या मनाचं उन्नयन करत राहायचं. उन्नयन करायचं म्हणजे काय, तर ह्या मार्गावर चालायचं कसं, की उत्तम माणूस मी कशी होऊ. हा जो चक्रधर स्वामींनी पंथ काढलेला आहे, ह्या पंथाचं कार्य काय आहे, या पंथाची उद्दिष्ट काय आहेत, याच्यामधून माणूस कसा सुखी होणार आहे हे ती समजून घेत होती. आणि तुम्ही सगळ्यांनी लीळाचरित्र वाचलेलं असेल, पण मी जेव्हा लीळाचरित्र वाचलं तेव्हा मला असं वाटलं की पानापानावर महदंबा उभी आहे आणि ती सतत स्वामींना प्रश्न विचारते आहे. म्हणजे ती मंदिरामध्ये जाऊन जे काही पुराण ऐकून यायची, त्या पुराणाचं तिला वस्तुनिष्ठता हवी असायची. हे खरं किती, याच्यामधलं तथ्य किती, आणि मग ती चक्रधर स्वामींना प्रश्न विचारायची. म्हणजे सबंध लीळा चरित्रामध्ये तुम्ही पहा, तुम्हाला जागोजागी प्रश्न विचारणारी महदंबा दिसते. आणि म्हणूनच स्वामी म्हणायचे की म्हातारी चर्चक आहे. त्यांचे शब्द आहेत, म्हातारी चर्चक. चर्चक म्हणजे चर्चा करणारी, चर्चा करण्यासाठी उत्सुक असणारी, प्रश्न विचारणारी. आणि खरं सांगू का, जो खरा गुरु असतो ना, त्याला प्रश्न विचारणारा शिष्य आवडत असतो. ज्याच्याजवळ ज्ञान संपन्नता आहे त्याला असं वाटतं की शिष्याने मला प्रश्न विचारावे आणि मी त्याचं निराकरण करावं. आणि हेच चक्रधर स्वामी आणि महदंबेच्या बाबतीमध्ये व्हायचं. त्यामुळे लीळा चरित्रात जागोजागी प्रश्न विचारलेली, प्रश्न विचारणारी, जिज्ञासू, चर्चक अशी महदंबा आपल्याला दिसते. महदंबा आणि चक्रधर स्वामी यांचा सहवास केवळ 4-4.5 वर्षांचा, पण तेवढ्या वर्षांमध्ये तिने प्रत्येक क्षणाचं सोनं केलं. हे आजच्या पिढीला समजणं फार आवश्यक आहे. आज आपण पाहतो की अनेक चांगले गुरु आहेत, पण मुलं मात्र मोबाईलमध्ये गुरफटलेली असतात. विचार करा तुम्ही, आपला किती वेळ जातो मोबाईल पाहण्यामध्ये. मी पाहते की कित्येक मुली, कित्येक मुलं, कित्येक बायका, कित्येक पुरुष सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही पहा की 4-4.5 वर्षांचा स्वामींचा सहवास घेऊन महदंबीने केवढी उंची गाठली आयुष्यात. म्हणजे आज आपण 1200 वर्षानंतर आज मला तिच्याबद्दल बोलावं वाटतं आहे. मला खरं म्हणजे वेळ किती विचारायला पाहिजे भालेराव सरांना, नाहीतर मी बोलत राहिले तर मी कितीही वेळ बोलेन. कारण मी तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा जेव्हा महदंबेचा विचार करते किंवा तिच्याबद्दल वाचते किंवा लीळा चरित्र समोर घेऊन बसते, थक्क होत राहते. आम्ही शिकलो, पुष्कळ आम्हाला सन्मान मिळाला. डॉक्टर म्हणून गेली 40 वर्ष मी डॉक्टर म्हणून काम करते, तर मला अनेक प्रकारचं प्रेम, आस्था, आदर, सन्मान समाजाकडून मिळतो. पण जेव्हा मी महदंबेकडे पाहते तर मला स्वतःची लाज वाटते. एवढंच ज्ञान आहे माझ्याजवळ, माझ्या विषयापुरतं. महदंबेकडे अगाध ज्ञान होतं, तरी देखील ती स्वामींच्याकडून आणखीन ज्ञान ग्रहण करण्यासाठी सतत तहानलेली असायची. हे आपल्याला जमलं पाहिजे.
तुम्हाला मला जर आपल्या आयुष्यावर आपली मुद्रा कोरायची असेल तर मला असं वाटतं की आपण पुन्हा पुन्हा महदंबेला वाचलं पाहिजे. तिने केवळ संन्यास आश्रम स्वीकारला, संन्यासाचा मार्ग अनुसरण केला इतकंच नव्हे, ती एक उत्तम माणूस होती. सतत प्रश्न विचारून तिने समजून घेतलं की स्वामींना नेमकं काय करायचं आहे. आणि ह्या सगळ्या तिच्या प्रश्न विचारण्यामधून काय झालं तर श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र तयार झालं. चरित्रामध्येच एक भाग आहे, ते म्हणजे रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा विवाह. शब्द आहे स्वयंवर. स्वयंवर म्हणजे काय? स्वयं म्हणजे आपण, वर म्हणजे पती, म्हणजे स्वतःच्या इच्छेने स्वतःचा पती निवडणे म्हणजे स्वयंवर. हे महदंबेचे ढवळे जे आहे ते रुक्मिणी श्रीकृष्ण विवाहाची गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हाला मला नवीन आहे का? नाही, सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे. आज नाही, आपण लहान असल्यापासून आपल्याला ही गोष्ट माहीत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे की एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर रुक्मिणी स्वयंवर वाचण्याचा तिला आदेश दिला जातो किंवा सूचना दिली जाते. आणि रुक्मिणी स्वयंवर वाचल्यानंतर अनुरूप पती मिळतो आणि संसार सुखाचा होतो. हा आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचा समज आहे आणि तो समज सार्थ आहे. हे तुम्हाला आता पुढे मी बोलताना लक्षामध्ये येणार आहे. तर महदंबा ही अशी थोर स्त्री. तिचं मूळ नाव महदंबा नाही, तिचं मूळ नाव होतं रूपाईसा. पण जेव्हा ती स्वामींच्या सहवासामध्ये आली तेव्हा तिने एकदा तिच्या आजीची गोष्ट स्वामींना सांगितली की माझी आजी होती आणि ती फार विद्वान होती आणि तिचं नाव महदाईसा होतं. आणि तिनं धार्मिक चर्चा करताना परकीय लोकांना त्या वादविवादामध्ये हरवलं होतं आणि म्हणून तत्कालीन राज्यकर्त्याने तिला 5 गावं इनाम दिली होती. अशी ती आजी इतकी विद्वान होती असं महदंबा म्हणजे तेव्हाची रूपाईसा स्वामींना सांगत होती. आणि तेव्हा स्वामी उद्गारले की आमच्या इथली तू महदंबा. आणि तेव्हापासून तिचं रूपाईसाचं नाव महदाईसा किंवा महदंबा असं झालं. आणि स्वामींचे शब्द आहेत की म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी येथ निरंतर काहीतरी पुसतशी असते. तुम्ही हे शब्द लक्षात ठेवा बायकांना. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. आपल्याला प्रश्न पडले तरच आपल्याला ज्ञान मिळणार आहे. आणि हल्ली आजकाल कोणी कोणाला प्रश्न विचारत नाही. म्हणजे प्रश्न विचारत नाही हा समाज म्हणजे निद्रिस्त किंवा मृत समाज असतो. समाजाला नेहमी प्रश्न पडले पाहिजे, त्याच्याशिवाय आपली प्रगती होणं शक्य नाहीये. आणि म्हणून महदंबेचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे की आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. या महदंबेची अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे नागदेवाचारी हे तिचे चुलत भाऊ. खरं म्हणजे तिच्या घरामधून ती, तिचा सख्खा भाऊ आपलो, तिची काकू उमाईसा, तिची चुलत बहीण आणि हा चुलत भाऊ नागदेवाचारी, ही 5 जण स्वामींकडे आलेली होती. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये महदंबा आणि नागदेवाचारी ह्या दोघांना स्वामींचा जास्त लळा होता, जास्त सहवास त्यांना लाभला. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वामींचं स्मरण केलं. स्मरण करणं म्हणजे कसं माहितीये का? आपण करतो तसं नाही. आपण देवळात गेले की 1-2 स्तोत्र म्हणतो, तांदूळ फुलं वाहतो, संपलं आपलं स्मरण. असं नव्हतं त्यांचं स्मरण. त्यांचं स्मरण म्हणजे अहोरात्र स्मरण. आलं का लक्षामध्ये? स्वामींचे शब्द आहेत, 3च शब्द आहेत बघा, इतके सुंदर आहेत लक्षात ठेवण्यासारखे. ते म्हणाले होते महदंबेला आणि ह्यांना, नागदेवाचार्यांना, भक्त वियोगी नुरे. 3च शब्द आहेत. किती मोठा अर्थ आहे बघा तुम्ही. जो खरा भक्त आहे तो वियोगामध्ये उरत नाही, तो सतत स्मरणामध्ये राहतो. त्यामुळे चक्रधर स्वामींचा विरह जो होता तो विरह महदंबे तिच्या आयुष्यामध्ये, तिच्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत निरंतर स्मरण केलं त्यांचं. निधिध्यास म्हणतात त्याला. आणि हे जे करणं असतं ना, फार अलौकिक असते ही गोष्ट. ही अलौकिक गोष्ट तिच्याजवळ होती आणि म्हणून ती थोर आहे. म्हणून तिचं स्मरण आपण केलं पाहिजे, तिला आदर्श मानलं पाहिजे आणि तिच्या ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण अनुकरण केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी करण्याची गरज नाही. की स्मरण म्हणजे काय असं स्मरण करायला पाहिजे की जिथे आपण उरतच नाही. स्वामी म्हणाले होते चक्रधर स्वामी, फक्त
वियोगी मोरे. म्हणजे मग तो कसा उरणार आहे? तो फक्त स्मरण करत राहणार आहे, त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. तो फक्त स्वामींच्या स्मरणात राहणार, त्यांचं कार्य पुढे नेत राहणार. ही महदंबा हिनं पंथाचं काम इतक्या निष्ठेने केलं. वेळ प्रसंगी ती इतरांना रागवायची सुद्धा. जी लोक पंथाचे सगळे नियम पाळायचे त्यांना ती दटावायची, रागवायची सुद्धा. अगदी ज्यांनी लीळाचरित्र लिहिलं आहे ते माहीमठांना सुद्धा तिने एकदा रागवल्याचा उल्लेख आहे आपल्या ग्रंथात. ही महत्वाचे ग्रंथ आपले, की गोविंद प्रभू चरित्र, लीळाचरित्र, स्मृतीस्थळ, सूत्रपाठ, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मी काही तुम्हाला नवीन सांगत नाही. फक्त मी ह्या अशा गोष्टी सांगते की ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. की मी मागच्याही शिबिरामध्ये सांगितलं होतं की आईची शपथ आपण घेतो, देवाची शपथ आपण घेतो, स्वतःची शपथ आपण घेतो, पण बहिणीची शपथ घेणारा एकच माणूस नागदेवाचार्य महानुभाव पंथामध्ये दिसतो. तिथे नेहमी म्हणायचे, त्यांना कोणी काही म्हटलं ते रूपेची आण म्हणायचे, कारण महदायसेचं मूळ नाव रूपा होतं. इतका आदर होता त्यांना आपल्या बहिणीबद्दल आणि तितकाच आदर महदंबा नागदेवाचार्यांचा करायचे. पण हे दोघं चुलत बहीण हो. खरंच त्या दोघांमध्ये ज्येष्ठ कोण आपल्याला माहित नाही, पण दोघंही एकमेकांचा कमालीचा आदर करायचे. ही गोष्ट आपण बायकांना लक्षात ठेवायला पाहिजे, पुरुषांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. परवाच मी भाऊबीजेच्या संदर्भात भालेरावांच्या गावाला बोलले होते की भाऊबीजेचा सण म्हणजे आपण काय पाहतो की भाऊ मला काय भाऊबीज देणार आहे, किती हजाराची साडी मला देणार आहे भाऊ, किंवा आजकालच्या भाषेमध्ये तर सगळ्या बहिणी भाऊबीजेला मोबाईलच मागतात नवा, प्रत्येकीला ऍपल पाहिजे असतो. तर खरी बहीण ती की जी महदंबेसारखी असेल आणि खरा भाऊ तो की जो रुपेची आण म्हणायचा, बहिणीची शपथ घेणारा असा दुर्मिळ भाऊ आपल्याला महानुभाव पंथाच्या चरित्रांमध्ये साहित्यामध्ये सापडतो. ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. मला भानखेड्यामध्ये येऊन बोलायचं म्हटल्यानंतर कमालीचा आनंद झाला, कारण मला तो भानखेड्याचा डोंगर, तिथे बेशुद्ध पडलेले नागदेवाचार्य आणि त्यांना पाठीवर उचलून देणारी महदंबा खरोखर मला डोळ्यांसमोर दिसते. इतक्या वेळेस मी हे वाचते की ती माणसं मला दिसू लागतात. आणि म्हणून या परिसरामध्ये बोलताना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी त्या महान थोर लोकांचा कुठेतरी किंचित स्पर्श होईल इथे आल्यानंतर. आणि तेच आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्याचं काम असेल कदाचित, असं मला वाटतं. तर आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला भोग आहेत, आपल्याला विकार आहेत, आपल्याला सगळी भौतिक सुखसोयी हव्या असतात की मग त्या सुखसोयींमध्येच राहतो आपण. आणि एवढंसं चिमूटभर कुठेतरी अभ्यास केलेला असतो. मी तर चिमूटभरच म्हणेन, कारण ज्ञान अगाध आहे. आणि म्हणून असं वाटतं की ह्या भानखेड्याच्या परिसरामध्ये महदंबेवर बोलताना मला खरंच असं वाटतं आहे की मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणूनच मला इथे यायला मिळालं आणि महदंबेबद्दल मी बोलते आहे. अशी ही थोड महदंबा. आता तिच्या जीवनाचा थोडा काळ आपण पाहू, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की तिने महदंबेचे धवळे म्हणजेच श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाची कथाच का निवडली लिहिण्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की मी आणि इंद्रजित भालेराव आम्ही दोघेही मराठीतले कवी आहोत आणि आज आद्य कवयित्री, मराठीतली आद्य कवयित्री महदंबा हिच्याबद्दल मी बोलते आहे. म्हणून आम्हाला दोघांनाही कुठेतरी फार एक कृतज्ञता वाटते. ही मराठी भाषेमधली आद्य कवयित्री, मराठी भाषेत कथाकाव्य लिहिण्याचा मान तिच्याकडे जातो. त्या काळातली जी बोली भाषा होती मराठी, त्या भाषेमध्ये तिने हे महदंबेचे धवळे लिहिले. धवळे म्हणजे काय? तर धवळे म्हणजे विवाहाच्या प्रसंगी गाण्याचे किंवा म्हणण्याचे गीत, आणि महदंबे ते लिहिलेलं आहे. पण तिने हेच का लिहिलं याच्यासाठी आपल्याला थोडं तिच्या आयुष्याकडे पुन्हा एकदा डोकावून पाहावं लागतं. मी तुम्हाला म्हटल्यासारखं की बालविधवा होती. साधारण वयाच्या 30ला ती चक्रधर स्वामींच्या सहवासात आली. 4-4.5 वर्ष त्यांचा सहवास होता. त्यानंतर त्यांच्याच आदेशाने, त्यांच्याच सूचनेने महदंबा आणि नागदेवाचार्य दोघंही गोविंद प्रभूंच्याकडे गेले. गोविंद प्रभूंच्याकडे राहत असतानाच्या काळामध्ये एकदा गोविंद प्रभूंना विवाह स्वीकारू अशी लीळा, अशी स्फूर्ती त्यांना झाली. आणि त्यानंतर मग ते महदंबेला म्हणाले की काही गावोजी. मग ती म्हणाली की काय? मग ते म्हणाले, त्यांनी स्वतःच तिला सांगितलं की रुक्मिणी श्रीकृष्ण विवाहाची कथा तुम्ही गा. आणि लगेच थोडाही विलंब न लावता अंतरस्फूर्तीने तिने पूर्ण श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाची पूर्वार्ध कथा सलगपणे
अखंडपणे, म्हणजे लीळाचरित्रात शब्द आहेत की गावची लागली. गावची लागली म्हणजे काय की ती सलगपणे तिने म्हटली. मग असं कोणीतरी आपल्याला आदेश दिल्यानंतर आपण सलगपणे काव्य कसं काय म्हणू शकतो? ते अंतर्मनात कुठेतरी कोरलेलं असतं म्हणून म्हणू शकतो. म्हणजे तिने अखंडपणे श्रीकृष्ण चरित्र, त्यातील श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाचा तो प्रसंग, ही पूर्ण घटना, त्याचं तिने अहोरात्र स्मरण केलेलं होतं, चिंतन केलेलं होतं. त्याशिवाय ती इतक्या सलगपणे लिहू शकणार नाही. मग हे चिंतन तिने का केलं ह्याच पात्रांचं? त्याच्या पाठीमागे फार मोठा अर्थ आहे की रुक्मिणी ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना विदर्भ देशाची राजकन्या, भीमकाची कन्या, पण ती श्रीकृष्णाची अत्यंत उत्कट अशी भक्त होती. पहिल्यांदा पट्टराणी ती नंतर झाली, पण पहिल्यांदा ती श्रीकृष्णाची उत्कट अशी भक्त होती. आणि भक्तीचा जो काही एक आपण असं म्हणू की माहोल असतो किंवा भक्तीचं जे काही एक शास्त्र असतं, त्याच्यामध्ये नेहमीच असं म्हटलेलं आहे की देवापेक्षा भक्त मोठा असतो. आणि पती पत्नीमध्ये किंवा राजा राणीमध्ये राणी मोठी का? तर ती भक्तीतून तिकडे जाते, म्हणजे तिचं प्रेम जे असतं ते भक्तीकडून प्रेमाकडे गेलेलं असतं. आणि म्हणून रुक्मिणीचं जे प्रेम होतं, रुक्मिणीची जी उत्कटता होती, जी भक्ती होती श्रीकृष्णावरची, त्या भक्तीमधून तिने हे सगळं घडवलेलं आहे. आणि म्हणून रुक्मिणीचीच कथा महदंबेने निवडली असेल. ती त्याचं चिंतन करत होती, त्याच्याबद्दल तिने अनेक प्रश्न चक्रधर स्वामींना विचारलेले होते, त्याच्यातून स्वतःच्या ज्ञानाची तिनं वृद्धी केली होती. स्वतःचं ज्ञान ती दर क्षणी उजळत होती. आपण कसं करतो, एखादं पुस्तक वाचले की ठेवून देतो. परीक्षेच्या काळात आपण चॅप्टर्स कोणचे वाचतो? परीक्षेला येणारीच फक्त वाचतो. ते ज्ञान नाही, ती फक्त माहिती झाली. ज्ञान हे असं असतं की ते दर क्षणी उजळावं लागतं. आणि तिला रुक्मिणीची भक्ती मनोमन पटली होती, म्हणूनच तिच्या मनामध्ये सतत चिंतन चालू असायचं. आणि त्या चिंतनामधून तिच्या मनामध्ये पूर्ण महदंबेचे धवळे तयारच होतं. ते फक्त त्या विवाह स्वीकारूच्या लीळेच्या वेळेस ते तिच्या मनातून बाहेर आलं. किती सुंदर लिहिलं असेल तिने. बघा, पूर्वार्ध तुम्ही वाचा महदंबेचे धवळेचा. पूर्वार्धामध्ये काय सांगितलं आहे? पूर्वार्धामध्ये श्रीकृष्णाचा पराक्रम, श्रीकृष्णाचं प्रसिद्ध असणं, श्रीकृष्णाचं देवत्व आणि मनुष्यत्व या दोन्हीचा संगम असणारं व्यक्तिमत्व, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला श्रीकृष्ण सखा कसा वाटतो याबद्दलचं त्याचा अलौकिकत्व. म्हणजे श्रीकृष्ण सर्व गुण संपन्न, देवत्व पावलेला राजा, द्वारकाधीश, पांडवांचा सखा, प्रत्येक भक्ताचा सखा, देखणा आणि पराक्रम. आणि म्हणून रुक्मिणीचं मनोमन त्याच्यावर प्रेमच जडलेलं होतं. आणि त्या प्रेमातूनच मग तिला असं वाटलं की आपला विवाह श्रीकृष्णाशीच व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पूर्वार्धामध्ये काय आहे. पूर्वार्धामध्ये भीमकाला असं वाटतं की आपली मुलगी उपवर झाली आहे. म्हणजे मी तुम्हाला आता अगदी जुन्या काळामध्ये नेते आहे. राजकन्या आहे आणि ती उपवर झाली आहे. उपवर राजकन्या दिसायला अतिशय सुरेख, कलागुण संपन्न आणि स्वभावाने देखील अतिशय नम्र आणि मनमिळावी असं सगळंच तिच्यामध्ये होतं. त्यामुळे भीमकाला वाटलं की आपल्या ह्या मुलीला कुठे द्यावं. आणि काही लोकांनी सांगितलं की श्रीकृष्ण चक्रवर्ती. आणि मग तिनं विचारलं मैत्रिणींना की काय चालली चर्चा. मैत्रिणी म्हणाले की तुझ्या लग्नाची चर्चा चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये मग तिचा भाऊ येतो रुक्मी, आणि तो वडिलांना प्रश्न विचारतो की ताता ऐसे केवी कीजे, गवळ्या घरी रुक्मिणी कैसे नाही दीजे. म्हणजे गवळ्याच्या घरी कशी द्यायची रुक्मिणी, आपली एवढी सर्वगुण संपन्न, देखणी आणि मनमिळावू स्वभावाची अशी माझी बहीण, ती गवळ्याच्या घरी कशाला द्यायची. त्यामुळे रुक्मिणीला असं वाटतं की माझा जो मित्र आहे शिशुपाल, तो पण पराक्रमी राजा आहे, त्याला ती द्यावी. हे रुक्मिणीला कळल्यानंतर रुक्मिणीला वाईट वाटतं, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. काय करावं तिला समजत नाही, ती अस्वस्थ होते. आणि हे सगळं वर्णन महदंबेने इतकं सुंदर केलं आहे पूर्वार्थामध्ये. शब्द इतके छान वापरले आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे बघा.
रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या विवाहाची ही गोष्ट पुराण काळापासून आपण ऐकत आलेले आहेत. विष्णू पुराणामध्ये आहे ही गोष्ट. तिथे विष्णू पुराणामध्ये सगळे प्रसंग सांगून ह्या प्रसंगाला फारसं महत्व दिलेलं नाही. हरिवंशकालीन लोकांनी जेव्हा हे सगळं लिहिलं श्रीकृष्णाचं चरित्र, तेव्हा त्यांनी हा जो भाग आहे श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाचा, तिथे रुक्मिणी हरण असाच शब्द वापरला. त्याच्यानंतर भागवतकारांनी मात्र हे सुंदर रूप दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रेमकथा पण घेतली. पण संघर्ष पण होता रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा. महदंबेचं कौतुक काय आहे की महदंबेने जेव्हा धवळे दिले तेव्हा हीच श्रीकृष्ण रुक्मिणीची प्रेमकथा, रुक्मिणी हरण कथा, आणि आपण त्याला असं म्हणतो की श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह कथा, ह्या सगळ्या कथेमध्ये महदंबा प्रत्येकाच्या अंतरंगात शिरली आहे. म्हणजे प्रत्येकाचा अंतरंग तिथे आपल्याला दाखवलेला आहे की रुक्मिणीचा विरह कसा आहे, किंवा रुक्मिणी जेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्णाला पाहते तेव्हा तिला काय वाटतं, किंवा ती जेव्हा सुदेव त्यांच्या घरी असावे, ते ब्राह्मण होते, ते तिच्या वडिलांच्या वयाचे होते, त्यांना बोलावून तिने निरोप दिला की श्रीकृष्णाकडे जा आणि त्यांना सांगा की माझं लग्न 4 दिवसावर आहे, येऊन मला घेऊन जा. हे सांगताना रुक्मिणीचे शब्द म्हणजे ते महदंबेने कसे वापरले, की तिने काय लिहिले श्रीकृष्णाला संदेश की तुम्ही भक्तवत्सल आहात, मला येऊन घेऊन जा, नाही तर तुमचं भक्तवत्सल हे ब्रीद सोडून द्या. म्हणजे किती वकिली मुद्द्याने ती बोलते आहे बघा तुम्ही. हे सगळं महदंबा चित्रित करते आहे. आणि ती सुदैवांना सांगते की तुम्ही माझा निरोप घेऊन जा. आणि मग श्रीकृष्ण येतात. त्याही वेळेस तिचे शब्द इतके छान आहेत की ती वडिलांना म्हणते की मी नवस केला आहे अंबिकेला की लग्नाआधी येते म्हणून, आणि अंबिकेच्या मंदिरामध्ये जाते. तिथे श्रीकृष्ण येतात आणि मग तिथे इतके सुंदर शब्द ती वापरते की श्रीकृष्ण आलेले पाहिल्यानंतर रुक्मिणी चालते कशी, तर हंसासारखी कशी. हे असं इतके सौंदर्याच्या स्थळ आहेत धवळ्यामध्ये. तुम्ही म्हणजे मी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की धवळे तुम्ही सगळेजण पुन्हा पुन्हा वाचा. एक एक वाक्य पाहिलं की आपण तिथेच थांबतो की हिला हे सुचलं कसं लिहायचं. म्हणजे ती त्या रुक्मिणीच्या अंतरंगामध्ये शिरली की आता दिसतायत समोर श्रीकृष्ण, मला आलेत माझं हरण करण्यासाठी, तर मी चालेल कशी, हंसासारखी चालते. पण हे जे शब्द आहेत ना, हे बाईच्या मनात शिरण्याची तिची जी म्हणजे किती उच्च दर्जाची कवयित्री होती महदंबा. तुम्ही विचार करा, तेव्हा काहीही नव्हतं तिच्याजवळ. आज आपल्याला कविता लिहायची म्हटल्यानंतर हजारो मार्गदर्शक आहे. गुगलवर बटन दाबलं की हजारो कविता सापडतील, लाखो कविता सापडतील. कशासाठी अनुकरण करण्याची तर सोय आहेच. त्या काळी तिला कोण होतं, 13व्या शतकातली गोष्ट आहे. पण तिने इतके सुंदर शब्द वापरले आहेत की हंसासारखी चालते ती. आणि जेव्हा ती श्रीकृष्णाला पहिल्यांदा पाहते तेव्हा तर ती इतकी उल्हसित होते की ती माडीवर उभी असते तर माडीवरून खाली उडी टाकायची तिची इच्छा होती. आणि तिथे इतके छान शब्द महदंबा वापरते की सुदैव तिचे वडिलांच्या वयाचे असे आहेत. ते एकदा तिला म्हणतात की माडीवरून उडी घेऊ पाहे, बाळी. बाळी शब्द वापरतात. बाळी म्हणजे कसं आपण आपल्या लहान बहिणीला म्हणतो तसं. आणि लगेच पुढे त्यांच्या लक्षामध्ये येते की ही तर राजाची मुलगी आहे, आपण तर राजाचे आश्रित आहोत. ताबडतोब शब्द पुढे देवी येतो. तुम्ही बारकाईने बघा, पूर्वार्ध वाचा, तुम्ही बारकाईने वाचा. तात म्हणजे सुदैवाचे जे शब्द आहेत ना, तिथे पहिल्याच ओळीमध्ये बाळी शब्द, लगेच त्याच्या पुढे देवी शब्द आहे. म्हणजे केवढं तारतम्य पाळले तिने की हा कोणत्या भूमिकेमध्ये आहे, सुदैव कुठल्या भूमिकेमध्ये आहे. तो भीमकाचा आश्रित आहे, ब्राह्मण माणूस आहे, पण तो रुक्मिणीच्या वडिलांच्या वयाचा आहे. तर तिला भान येऊन तो ताबडतोब पुन्हा देवी शब्द वापरला जातो. म्हणजे हे जे आहे ना, असं आपण जेव्हा एक एक ओळ वाचत जातो धवळ्यांमध्ये, प्रत्येक ओळीपाशी आपण थक्क होतो की महादेवीने किती चातुर्याने हे सगळं लिहिलं आहे. आणि तिने रुक्मी आणि श्रीकृष्ण हा जो संघर्ष आहे ना, तो संघर्ष फक्त 8 ओव्यांमध्ये आटकून टाकलाय. संघर्षामध्ये तिला रस नाही. मला असं वाटतं की संघर्षामध्ये रस नसणं म्हणजे आपल्या माणूसपणाची फार उच्च पातळी असते. कारण संघर्ष कधीच आपल्याला मोठं करत नाही.
कोणतंही भांडण आपल्याला आयुष्यामध्ये आनंद आणत नाही. सामंजस्य प्रेमच आपल्या आयुष्यामध्ये शांतता समाधान देऊ शकतं. आणि म्हणून महदंबेचं कौतुक हे वाटतं की पूर्वार्धामध्ये तिने रुक्मिणीचं प्रेम, तिचं मंदिरामध्ये जाणं आणि श्रीकृष्णासोबत रथामध्ये बसणं. रथामध्ये बसण्याच्या पूर्वी ती श्रीकृष्णांना पाहते आणि पाहिल्यानंतर तिला काय काय वाटतं तिथे इतकं छान वर्णन महदंबा करते की तिचे लोचन जे आहे ते सजल झालेले आहे, वाचा जी आहे ती सद्गदित झालेली आहे. म्हणजे ज्या देवाचे इतके दिवस मी ध्यान केलं, ज्या देवाचं मला वेड लागलेलं आहे, ज्या देवावर मी भक्ती तर करतेच पण प्रेमही करते, मला त्याची राणी व्हायचं आहे, त्याने माझं हरण करावं ही माझी इच्छा आहे. तो देव जेव्हा साक्षात समोर आहे तेव्हा रुक्मिणीच्या मनातल्या ज्या भावना आहेत ते इतके सुंदर महदंबेने लिहिले आहेत की डोळ्यामध्ये पाणी आलंय आणि वाचा सद्गदित झालेली आहे. आणि ती माळ घालते श्रीकृष्णाला आणि काय म्हणते शब्द बघा तुम्ही, महदंबेचं कौतुक बघा. अमूर्त ब्रह्म रूपासी आहे. किती सुंदर शब्द आहेत बघा तुम्ही. म्हणजे काय महदंबेची तारीफ करावी मला शब्द सुचत नाही की काय लिहिते ती बाई त्या काळामध्ये. तिला कोणी मार्गदर्शक नाहीये पण तिला समजतं हे लिहायचे की हा साधा सुद्धा माणूस नाहीये, हा द्वारकाधीश चक्रवर्ती श्रीकृष्ण आहे. त्याच्यावर रुक्मिणीने मनोमन प्रेम केले, त्याला न पाहताच त्याचा पराक्रम ऐकूनच प्रेम केलेलं आहे. आणि तो जेव्हा खरोखर तिचं हरण करण्यासाठी साक्षात झाला आहे रथ घेऊन, तिच्या हातामध्ये माळ आहे, काय वाटत असेल तिला. तर ती असं म्हणते की अमूर्त ब्रह्म उपासले आहे. मला असं वाटतं की इतक्या सुंदर पद्धतीने एखादी भक्ती कथा जी प्रेमाच्या वाटेने चालली आहे, जी विवाहामध्ये रूपांतरित होणार आहे, ती लिहिणं म्हणजे खरोखर अप्रतिम असं कौशल्य आहे. म्हणजे नुसतीच महदंबा ही आद्य मराठी कवयित्री नाहीये, ती आद्य मराठी कवयित्री तर आहेच पण ती अत्यंत थोर अशी कवयित्री आहे. इतकं सुंदर लिहिलेलं आहे. पूर्वार्धामध्ये 84 उभ्या आहेत. या 84 उभ्यांमध्ये आपल्याला भीमक समजतो, भीमकाला काय म्हणायचंय ते. म्हणजे भीमकाची इच्छा आहे श्रीकृष्णाशी लग्न करण्याची रुक्मिणीचं, पण थोडीशी भीती वाटते की रुक्मी नाराज होईल, आपला मुलगा नाराज होईल. त्यामुळे त्याची जी भूमिका आहे ती अशी आहे की रुक्मिणी जे काही करते आहे तिथे हा निष्क्रियतेने हो म्हणतो आहे. म्हणजे निष्क्रिय भीमक, मनातून संमती आणि सक्रिय रुक्मिणी अशी तिने रंगवली आहे तिथे छान. आणि तिला असं वाटलं की जेव्हा समोरासमोर मिलन झालंय आता ह्या दोघांचं, आता बाकीच्या विवाह सोहळ्यामध्ये फार रस नाही महदंबेला, भक्त देवाला भेटलं झालं का. तो महत्वाचा क्षण जिथे आलाय ना की तिने न पाहिलेलं ते अमूर्त ब्रह्म तिच्या डोळ्यासमोर उभं आहे आणि तिचं हरण करून घेऊन जाणार आहे, त्याच्यापेक्षा पुण्याची गोष्ट काय असणार आहे. तिथेच पूर्वार्ध संपतो. हे महदंबेचं कौशल्य अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. मी तर असं म्हणेन की प्रत्येकाने वाचलं पाहिजे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि त्याच्यातली सौंदर्य स्थळं, खरं म्हणजे मला वेळ नाहीये जास्त, तर मी एक एक ओवी घेऊन एकेकातलं सौंदर्य तुम्हाला सांगत राहिले असते, पण मग रात्रीचे 10 वाजतील. त्यामुळे पूर्वार्धाकडून मी आता उत्तरार्धाकडे जाते. तर पूर्वार्ध जेव्हा लिहिला तेव्हा महदंबा साधारणपणे तरुण होती. त्याच्यामुळे तो जो काही काळ होता आणि त्याच्या मनातलं जे चिंतन होतं ते इतकं प्रगट रूपाने सुंदर आलेलं आहे, सलगपणे आलेलं आहे की सुरुवात जी होते ती सुरुवात अशीच की श्रीकृष्णाचा पराक्रम, रुक्मिणीचं उपवर होणं, भीमकाची भूमिका, रुक्मिणीची भूमिका, आणि मग रुक्मिणीची अस्वस्थता, तिचं पत्र लिहिणं आणि सुदैवाने श्रीकृष्णाकडे जाणं, श्रीकृष्णाने 1.5 दिवसामध्ये येणं, अंबिकेच्या मंदिरामध्ये भेटणं आणि हरण. इथे जेव्हा त्या दोघांचे एकमेकांचे नजरानजर होते आणि तिच्या मनातले ते शब्द, तिथेच महदंबेने पूर्वार्ध संपवला आहे 84 ओव्यांमध्ये. आणि उत्तरार्ध नंतर काही वर्षांनी लिहिला आहे. आणि उत्तरार्ध जेव्हा लिहिला तेव्हा दोन्ही गुरु नव्हते. आणि मग भाई भट, लक्ष्मीधर भट तिला म्हणाले की तुम्ही सामोरे रुक्मिणीसह का लिहित नाही. तर ते म्हणाले आता मला कसं लिहिणं होईल. खरं म्हणजे एवढी मोठी कवयित्री जिने इतकं सलग सुंदर लिहिलेलं आहे ती असं का म्हणते आहे. त्याचं कारण असं की तिला आता ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये रस नाही. तो जो संघर्ष आहे की आता रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचं युद्ध होणार,
मग त्याच्यामध्ये रुक्मिणीचं क्षौर कर्म केलं जाणार, मग त्याला वाईट वाटणार आणि मग तो पुन्हा तिकडे आलाच नाही ना, कुंडलिनपूरला आलाच नाही तो अपमान वाटल्याने. ते सगळं तिला लिहिण्यामध्ये रस नव्हता फारसा. म्हणजे तुम्ही इथे लक्षामध्ये घ्या की थोर कवयित्री असण्याबरोबर महदंबा एक उत्तम माणूस होती. आज अशा हजारो महदंबा हवे आहेत जगामध्ये, ज्या लोकांना प्रेम शिकवतील, ज्या लोकांना सांगतील की संघर्षामध्ये रस घेऊ नका. म्हणून रुक्मिणी श्रीकृष्ण संघर्ष फक्त 8 ओव्यांचा आहे. उत्तरार्धामध्ये तुम्ही वाचा, उत्तरार्धामध्ये 64 ओव्या आहेत. त्याच्यातले फक्त 8 ते 9 ओव्यांमध्ये तिने संघर्ष संपवून टाकला आहे. आणि त्याच्यानंतर ती सुरू करते ती विवाहाची तयारी. आता विवाहाची तयारी म्हणजे तुम्हाला सगळ्या जणींना माहिती आहे. आपले विवाहाचे सगळे विधी, हळद लावणं, वस्त्र देणं, परत वर्गण, न्हाऊ घालणं वरवधूंना, त्यांचे कपडे, सगळ्या गोष्टींचं वर्णन तिने केलेलं आहे. पण त्या प्रत्येक वर्णनामध्ये ती त्या त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरली आहे. आणि मग तो विवाह विधी झाल्यानंतर शेवटी द्वारकेमध्ये त्यांचं आगमन जिथे होतं तिथे उत्तरार्ध संपतो. म्हणजे 64 आणि 84 एवढ्याच ओव्या, म्हणजे 150च्या आत ही संख्या आहे. इतक्या कमी ओव्यांमध्ये तिनं श्रीकृष्ण रुक्मिणी प्रेम, विवाह, तुम्ही तिला हरण म्हणा, विवाह म्हणा, सगळं तिने त्याच्यामध्ये रंगवलं आहे. आणि त्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. आपण रुक्मिणी स्वयंवर अनेक लोकांनी लिहिल्यानंतर, आणि सगळ्यात मोठं महदंबेचं कर्तृत्व हे की एवढ्या मोठ्या श्रीकृष्ण चरित्रामधून रुक्मिणी स्वयंवराची गोष्ट एक स्वतंत्र कविता म्हणून, स्वतंत्र काव्य म्हणून, स्वतंत्र कथा म्हणून तिला जे अस्तित्व मिळालं त्याचं मूळ कारण महदंब आहे. त्याच्यापूर्वी असं स्वतंत्र साहित्य म्हणून रुक्मिणी स्वयंवर कुठेही उपलब्ध नव्हतं. म्हणजे महदंबीने किती मोठं काम केलं बघा तुम्ही, की तिने एक भक्ती करणारी रुक्मिणी तिला असं आपल्या सगळ्यांच्या समोर साक्षात केलं आणि आपल्या समोर एक आदर्श ठेवला की भक्तीचा मापदंड काय असतो, भक्तीचा वस्तुपाठ काय असतो. की किती व्याकुळ भाव रुक्मिणीने जेवण खाण सोडून दिलं, चक्कर येऊन पडायची वेळ आली, इतका ध्यास. बरं नुसताच ध्यास नाही, साक्षात त्या देवाला अगदी तिने आव्हान सुद्धा दिलं की तुम्ही भक्तवत्सल आहात, एकतर मला घेऊन जा, नाहीतर तुमचं भक्तवत्सल ब्रीदच सोडून द्या. म्हणजे ती हुशारी तितकीच आहे. हे सगळं रंगवणारी ही जी महदंबा आहे ही ना एवढ्या मोठ्या श्रीकृष्ण चरित्रात किती मोठे किती घटना आहेत श्रीकृष्ण चरित्रामध्ये. कालिया मर्दन आहे, पुतनाचं आहे, शिशुपाल वध आहे, किती गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमधून रुक्मिणी श्रीकृष्णाची कथा वेगळी काढून तिला एक स्वतंत्र कवितेचं स्थान देण्याचं महत् कार्य महदंबेने केलं. आणि आमच्यासारख्या सगळ्या कवींना तिने एक वाट दाखवली की ही लिहिण्याची गोष्ट आहे, हे कथाकाव्य आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा महदंबेचे ढवळे वाचाल ना, कथेच्या अंगाने कविता चालली आहे का कवितेच्या रूपामध्ये कथा सांगितली चालली आहे असा संभ्रम आपल्याला पडतो. ना कथा काव्यावर अन्याय करते, ना काव्य कथेवर कुरघोडी करतात, दोन्ही गोष्टी होत नाही. इतकं सुंदर लिहिलेलं आहे. आणि कुठेही असं नाही की फार अवघड शब्द आहे, शब्द आपल्याला समजत नाही असं अजिबात नाही. उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास या कशाचाही तिने सोच ठेवलेला नाही. म्हणजे ढवळे हे अनलंकृत आहे, पण ते इतकं सहज सुंदर आहे, इतकं आतमधून आलेलं आहे की अंतरंगामधून जेव्हा हे असं बाहेर पडतं तेव्हा त्याला इतकं सौंदर्य प्राप्त होतं की 1300 वर्ष झाले आज त्याच्यावर मला बोलावं वाटतं. आणि असं वाटतं की 10 वाजेपर्यंत बोलावं. काय महती आहे बघा त्या शब्दांची. शब्द किती आहेत, ओण्या पोचण्यात 150 सुद्धा उभ्या नाहीये, पण त्याच्यावर आपल्याला 150 तास सुद्धा बोलता येईल. इतकं सुंदर शब्द, शब्द सुंदर आहे. प्रत्येक शब्द असा आहे की तिथे दुसरा शब्द बसूच शकत नाही असं आपल्याला स्वतःला वाटतं. तिच्या मैत्रिणी तिला म्हणतात की, मैत्रिणींनी पाहते आधी ती श्रीकृष्णाला आणि विचारते की श्रीकृष्ण कसे आहेत. तर त्या मैत्रिणी म्हणतात की काही रूपे वाखाणू नंदाचा कोमल. किती सुंदर शब्द आहेत बघा तुम्ही, काय सुंदर शब्द आहेत. सांगणं म्हणजे कसं की खरोखर आपल्या डोळ्यासमोर मैत्रिणी येतात तिच्या, खरंय की नाही. आणि नंतर मग त्या वर्णन करू लागतात तर मग हिला थोडीशी असूया वाटते. पटकन त्या मैत्रिणी सावध होतात आणि लगेच काय शब्द वापरतात, तुझा पती आम्हा पिता नाठवे विचार. किती सुंदर, म्हणजे किती औचित्य आहे बघा तुम्ही की मैत्रिणी इतक्या भारावून गेल्या. तर साक्षात श्रीकृष्ण पाहिल्यानंतर भारावून जाणारच. आपण तरी इतके
आता इतक्या वर्षानंतर आलेले आपण सामान्य माणसं आपण पुन्हा पुन्हा पाहत राहतो त्याच्याकडे. तो तर साक्षात होता तिथे, देहधारी देव. त्याला पाहून त्या मैत्रिणी पण हुरळून गेले असणार. मग त्या वर्णन करू लागले खूप, आणि लगेच महदंबा औचित्य साधते. पुढचं वाक्य लगेच येतं, तुझा पती आम्हा पिता नाठवे विचार. आता काही जास्त विचारू नकोस. किती सुंदर आहे हे सगळं. म्हणजे विचार करा तुम्ही की महदंबा नुसतीच रुक्मिणीच्या अंतरंगात शिरत नाही, ती सख्यांच्या पण अंतरंगामध्ये शिरते. आणि असे शब्द त्याच्यामुळे येतात. किती सुंदर शब्द आहेत बघा. असे म्हणजे प्रत्येक पानावर अशी सौंदर्याची बरसात झालेली नसते. म्हणजे मला प्रश्न पडला आहे की मी किती बोलू. इतकं सुंदर आहे हे महदंबेचे धवळे. आणि ह्याच्यातली भाषा जी आहे ना, कुठेही अवघड भाषा आहे. अतिशय सुंदर साधी भाषा आहे. वर्णनं अशी आहेत की कुठेही पाल्हाळ लावलेला नाही. प्रत्येक गोष्टीचं वर्णन करून ती लगेच दुसरीकडे जाते. म्हणजे एका शब्दामध्ये ती वर्णन करते आणि पुढचं सगळं संवाद जो असतो तो संवाद आपल्याला तिथे नेऊन ठेवतो. आणि जसं आता आपण मी म्हणाले की रुक्मिणी आणि भीमकाचा एकच वाक्याचा संवाद आहे. ही भीमकाची चर्चा चालू आहे की बा रुक्मिणी कोणाला द्यायची. तर रुक्मिणी असं म्हणते की ताता ऐसे किसोनी कीजे केवी कीजे, गवळ्या घरी रुक्मिणी कैसोनी दीजे. एवढं वाक्य आलं की पुढे मग जे काही वर्णन आहे की पराक्रमी आहे शिशुपाल, हे सगळं वर्णन जे आहे ना त्याच्यातून आपल्याला रुक्मिणी डोळ्यासमोर उभा राहतो की तो कशा पद्धतीने आपल्या मित्राची तारीफ करतो आहे की शिशुपाल सुद्धा पराक्रमी आहे, तो पण राजा आहे, आणि गवळ्याच्या घरी कशी द्यायची आपली बहीण. म्हणजे त्याच्यामध्ये ती रुक्मिणीच्या पण अंतरंगात शिरते. रुक्मिणीला केवळ विरोधाला विरोध नाही करायचा आहे, त्याचं प्रेम आहे आपल्या बहिणीवर, प्रचंड प्रेम आहे बहिणीवर. मग त्याला वाटतं गवळ्याच्या घरी कशी द्यायची. म्हणजे इथे बघा तुम्ही की ह्या सबंध श्रीकृष्ण चरित्रामध्ये एक रुक्मिणी शिशुपाल सोडले तर बाकी सगळी जी जनता आहे नायिके सगळ्या जणांना श्रीकृष्णाचं देवत्व मान्य आहे. पण तरी सुद्धा धवळ्यामध्ये वाचताना आपल्याला कुठेही महदंबेने फक्त अलौकिक देव उभा केलेला आहे असं वाटत नाही आपल्याला. म्हणजे पूर्ण पूर्वार्धामध्ये श्रीकृष्णाच्या तोंडी दोनच वाक्य, पण आपल्याला श्रीकृष्ण डोळ्यासमोर उभा राहतो कारण त्याच्या कृती आहेत तिथे. म्हणजे जेव्हा तो येतो रथामधून 1.5 दिवसानंतर तेव्हा भीमक त्याला सांगतो की बाबा रुक्मिणी फार अस्वस्थ आहे आणि माझी मुलगी उपवर आहे आणि तिची फार इच्छा आहे तुमच्याशी लग्न करायची. तर एकच वाक्य आहे तिच्या तोंडून की बाबा कुठल्या दिशेला जायचं. कवळे दिसी मेलिकारू असं काहीतरी शब्द आहे. म्हणजे मला असं वाटतं की मेलिकासू किंवा मेलिकारी म्हणजे वस्ती करणे, कुठे मुक्काम करणे किंवा मी कुठे थांबू, अशा अर्थ एवढंच वाक्य श्रीकृष्णाच्या तोंडी की कुठल्या दिशेला मी वस्ती करू, कुठे जाऊ मी. म्हणजे तिला तर भेटायचंय, हरण करायचं. म्हणजे 1-2 वाक्यामध्ये श्रीकृष्णाच्या तोंडी देऊन सुद्धा तिने रुक्मिणीच्या प्रेमाला प्रतिसाद देणारा तो देवत्व आणि मनुष्यत्वाची पूर्णपणे एक अजोड संगम असणारी ती द्वारकाधीशाची एक मूर्ती आपल्या समोर उभी केलेली आहे. आणि श्रीकृष्णाच्या एकूणच त्या व्यक्तिमत्वाचा, देवत्वाचा किंवा त्याच्या राजा असण्याचा कशाचाच अतिरेक न होऊ देता आपल्या समोर श्रीकृष्ण तिने साक्षात केला आहे. आणि हे जे कौशल्य आहे हे केवळ अलौकिक अशा कवित्वामुळेच येऊ शकतं. असे शब्द सापडणं, ते ताबडतोब सांगणं ही गोष्ट साधी नाही. आता आम्ही कविता लिहिलेल्या आहेत, आम्हाला आमच्या 10 कविता आत्ता म्हणा म्हटलं तर एखाद्या कवितेला आम्ही अडखळू कुठेतरी, एखादा शब्द नाही आठवणार आम्हाला, पण तिने सलगपणे सांगितलं. फार मोठी गोष्ट आहे. अशी ही महदंबा केवळ थोर कवयत्रीच नव्हती, ती एक उत्तम माणूस होती. त्याची लक्षणं सगळी त्या महदंबेचे धवळे वाचले की आपल्या लक्षामध्ये येते की तिचं वर्णन कुठे आहे, कसं आहे. भक्तीची परिसीमा गाठली रुक्मिणी, त्याचं वर्णन ती कसं करते. आणि रुक्मिणी श्रीकृष्ण संघर्षामध्ये तिला रस नाही आणि तिला असं वाटतं की भक्त आणि देव भेटले होता, विवाहाचं तरी वर्णन कशासाठी. म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्या लक्षामध्ये येते की सगळ्या भौतिकतेच्या मोहापासून ती दूर आहे. तिला फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते जगामध्ये, ती म्हणजे भक्ती. आणि ह्या भक्तीचा अर्थ तुम्हाला मला समजला पाहिजे. निधिध्यास शब्दाचा अर्थ तुम्हाला मला समजला पाहिजे. असन्निधान धर्म
चक्रधर स्वामींनी तिला सांगितला होता. तो सांगते आणि थांबते. असंविधान धर्म चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्य महादंबा दोघांनाही सांगितलं. म्हणजे काय? ते म्हणाले सोनं कसं पोळून निघतं तसं फक्त पोळला पाहिजे. आलं लक्षामध्ये? आपण म्हणतो ना 52 कशी सोनं, 52 कसोट्या पार करतं सोनं, तेव्हा ते सोनं झळाळतं. आता आजच्या सारखा 1,35,000 भाव असतो त्याचा, खरंच आहे. पण जेव्हा त्याचा भाव कमी होता तेव्हा त्या मानाने तो महागच होता. पण सोनं हे सर्व काळामध्ये मनुष्याच्या आकर्षणाचं केंद्र आहे. आणि स्वामींनी असं सांगितलं होतं की असंविधान धर्म म्हणजे काय? तर सोनं जसं पोळून निघतं तसा फक्त पोळला पाहिजे. कशामध्ये? आपल्या गुरुच्या विरहामध्ये, आपल्या देवाच्या विरहामध्ये. आणि ती भक्ती तुम्हाला मला कोणाला तरी समजते का? आपण आपल्यालाच प्रश्न विचारला पाहिजे. आपण देवळामध्ये जातो, आपण नवस करतो, आपण यात्रा करतो, असं पोळलं का हो कधी? आपण बसल्या जागी देवळात जायची सुद्धा गरज नाही, सगळीकडे परमेश्वर आहे. पण त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये, त्याच्या ध्यासामध्ये, त्या तळमळीमध्ये, त्या वियोगामध्ये इतकं आत्मिक ओढणे पोळणं, काय शब्द वापरलाय त्यांनी, ते पोळणं तुम्हाला मला समजलं पाहिजे, मला असं वाटतं. आणि त्यामुळे अशी थोर भक्ती करणारी ही महदंबा, थोर कवयित्री, आद्य मराठी कवयित्री, आपल्या सगळ्या मराठी माणसांचा आपल्याला तिचा अभिमान असला पाहिजे. तिच्यासारखा एक शब्द जरी तुम्हाला मला लिहिता आला तरी आपलं हे आयुष्य सार्थक झालं असं आपण समजू शकतो. तुम्हा सगळ्यांना प्रेमाचा अर्थ कळावा, भक्तीचा अर्थ कळावा, आपल्या देवाच्या स्मरणामध्ये आपल्याला त्यांच्यासारखं निधिध्यास म्हणजे नेमकं काय असतं ते कळावं आणि तुमच्या माझ्याही आयुष्याचं सार्थक व्हावं. ह्याच अर्थाने ह्या चिंतने शिबिरामध्ये मी महदंबेबद्दल बोलले, तिच्या धवळ्यांचं सौंदर्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की धवळे नेहमी वाचत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाचा अर्थ समजून घ्या. संघर्षामध्ये रस घेऊ नका, तुमच्या माझ्यामध्ये भिंती नका बांधू. आपण सगळी माणसं आहोत, आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे. आमच्या भाषेमध्ये सांगते, वैद्यकीय भाषेमध्ये, एक पेशंट जर अत्यवस्था असेल, त्याला रक्ताची गरज असेल तर फक्त गट जोडावा लागतो, जात नाही जोडावी लागत, धर्म नाही जोडावा लागत. तुम्ही कोणत्या पंथाचे ते महत्वाचं आहे, फक्त गट जोडला पाहिजे. तुमचा ए असेल तर तुम्हाला ए गटाचंच रक्त चालेल. तो माणूस कुठल्याही जातीचा असेल, ती स्त्री असेल, पुरुष असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही देशातला असेल, गट जुळला, रक्त दिलं तर जीव वाचतो. हे जर वैद्यकशास्त्र सांगतं आहे, म्हणजे परमेश्वराने तुम्हाला मला बनवताना जर फरक केलाच नाहीये, आपण कोण आहोत भिंती उभ्या करणारे? त्यामुळे ह्या भिंती गळून जाव्यात आणि सर्वांना प्रेमाचा अर्थ करावा एवढीच चक्रधर स्वामींना विनंती करते, महदंबेचं स्मरण करते आणि थांबते. धन्यवाद.